नमस्कार, मी सुशील उजगरे, शाखा व्यवस्थापक SBI किल्ले धारूर. आमचे रिजनल मॅनेजर अमित धुळे साहेब, राहुल पाटील SBI धारूर ब्रांच मॅनेजर आणि अमर नाईकवाडे RBO बीड हे उपस्थित आहेत. आज उपस्थित होण्याचा उद्देश असा की आमचे जे कस्टमर होते नामदेव आडे यांचं 31 डिसेंबर 2024 रोजी अपघाती निधन झालेलं होतं. ते जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय अंजनडोह इथे हेडमास्टर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. 31 डिसेंबरला त्यांचं अपघाती निधन झाल्याने आपल्याकडे त्यांचं सेव्हिंग पॅकेजमध्ये अकाउंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज अकाउंट आपण त्यांना म्हणतो. ते SGSP डायमंड या कॅटेगरीमध्ये होतं. तर ज्या कर्मचाऱ्यांचं आपल्याकडे अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट, सॅलरी अकाउंट आणि जे सॅलरीमध्ये आहे त्यांना स्टेट बँकेतर्फे एक ॲक्सिडेंटल इन्शुरन्स इनबिल्ट एक बेनिफिट असतं. तर आपण त्यांचा तो क्लेम सबमिट केला आणि तो एक जवळपास 48 लाखचा क्लेम SBI कडून मंजूर झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने आपण उपस्थित आहोत. त्यांचे परिवारचे लोक पण आपल्या इथे आहेत. या अनुषंगाने मी एक सर्वांना विनंती करतो की जे कोणी शासकीय कर्मचारी असतील, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि ज्यांचे सॅलरी अकाउंट आपल्याकडे आहेत SBIमध्ये, त्यांनी ते एकदा कन्फर्म करावं की योग्य त्या कॅटेगरीमध्ये आपले सेव्हिंग अकाउंट आहेत का. आणि जे कोणी इतर शासकीय कर्मचारी आहेत त्यांचे जर कुठल्या दुसऱ्या बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असतील तर ते त्यांनी आपल्या SBIमध्ये कसे आणता येतील ते एक पाहावं. मी अमित सरांना एक रिक्वेस्ट करेल की त्यांनी 2 शब्द बोलावं. ते व्यवस्थितपणे वर्गीकृत होतं, त्याच्यामुळे त्यांना काही जास्त पेपरवर्क न करता त्यांच्या नॉमिनीला हा आधार म्हणून मिळालेला आहे स्टेट बँकेकडून. 40 लाख त्यांना विमा मिळालेला आहे, तो त्यांचा ॲक्सिडेंटल विमा आहे आणि 8 लाख त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी सुद्धा त्याच्यात ॲड झालेला आहे. तर दोन्ही मुलं जे शिक्षण करतायत आणि मुलगी त्यांची एक आहे. तर हे कोणावरही येऊ नये, पण जर आलंच तर त्या फॅमिलीला त्याचा फायदा व्हावा, म्हणजे त्याच्यानंतर जो काही बेनिफिट आहे तो त्यांच्या वारसांना मिळावा, ह्याच्यासाठी SBI कटिबद्ध आहे. जे काही सांगितलं जातं की SBI जसं ट्रस्टवर्दी बँक मानली जाते, म्हणून SBIने जे प्रॉमिस दिलं आहे ते प्रॉमिस पूर्ण करण्यात येत आहे. म्हणून सर्व इथल्या धारूरच्या ग्राहकांना विनंती आहे की जे कोण सरकारी कर्मचारी असतील किंवा पोलीसमध्ये काम करणारे असतील, शिक्षक असतील, त्यांनी आपलं सॅलरी अकाउंट जर दुसऱ्या कुठल्या बँकेत असेल तर ते स्टेट बँकेत आणावं. त्याने त्यांचे पैसे सुरक्षित राहतील आणि नंतर जर दुर्घटनेत किंवा अघटित काही घडलंच तर त्याच्या कुटुंबाची काळजी स्टेट बँकचा घेण्यास तत्पर असेल. त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो सर्वांना की हा प्रसंग कोणावर येऊ नये, पण आलाच तर त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी स्टेट बँक कटिबद्ध आहे. आणि स्टेट बँक जे सांगितलं आहे की ह्याच्यामुळे आम्ही एवढे देऊ तेवढे देऊ, ते नक्की देतं. हे ह्याच्यावरनं प्रूव्ह होतं, कारण की हे पहिलं उदाहरण नाही आहे. हल्लीच्या हल्ली मी बघितलं आहे, बीड जिल्ह्यात मी 5-6 शाखेत जाऊन हे केलेलं आहे. कारण की अपघात हे हल्ली भरपूर वाढलेले आहेत, कारण की लोक ट्रॅव्हल करतायत, सगळे नोकरी वेगळीकडे करतायत, राहतायत वेगळीकडे. तर दररोजचं जीवन भरपूर प्रमाणात काही त्याच्यात सांगता येत नाही आहे. कोण ॲक्सिडेंटनी जात आहे, कोणी आजाराने जात आहे. जाऊ नये, पण जर कोणी गेलंच तर त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली गेली पाहिजे. ह्यासाठी आम्ही विनंती करतो की जे काही स्कीम्स आहेत त्याचा अंदाज घ्या आणि त्याचा फायदा घ्या. धन्यवाद. हां, की तुमची आता जबाबदारी आहे की तुम्ही आईची काळजी घेतली पाहिजे. वडिलांनी जे केलेलं आहे, वडिलांनी जे केलं आहे ते आईची काळजी घेणं आता तुमची जिम्मेदारी आहे. बरोबर ना? धन्यवाद. मी प्रथम धुळे सरांचं आणि उजगरे सरांचं आभार मानितो, कारण की सरांनी खूप आम्हाला रिस्पॉन्स दिलं. आणि SBI, माझे वडील कैलासवासी नामदेव रेवाजी आडे यांचं 31 डिसेंबर 2024 रोजी ते ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, त्या अपघाती मृत्यू झाला. त्यावेळेस आम्ही नाही का वडिलांचा अकाउंट हा SBIमध्ये SGSP डायमंडमध्ये होता. त्यामुळे वडिलांच्या मरणोत्तर नंतर आम्ही ती प्रोसेस केली आणि सरांनी आम्हाला, उजगरे सरांनी खूप रिस्पॉन्स दिला आणि त्या रिस्पॉन्सनी सरांनी आम्हाला जो इन्शुरन्स होता तो इन्शुरन्सचा क्लेम आम्हाला सरांनी मिळवून दिला. याबद्दल मी उजगरे सरांचं व धुळे सरांचं खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.